अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन, जुहूच्या स्मशानभूमीत अभिनेता धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। अमराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना धमकी, राज ठाकरेंच्या हिंदी भाषी विरोधात भूमिकेचा आला राग। हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना धमकी। कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन, विमानतळाच्या जवळचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा, आक्रमक आंदोलकांची मागणी। पालघरमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी, पतपेढी निवडणुकीचा वाद पेटला। डॉक्टर गौरी पालवेवर गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार, अंत्यसंस्कारापूर्वी पालवे आणि गर्जे कुटुंबियांमध्ये बाचाबाची। अनंत गर्जेला अटक, पंकजा मुंडेंचा पीए अटकेत, रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अटक। मुंबईच्या पायाभूत सुविधा आमूलाग्र बदलणार, लोकल सुविधा वाढवणार पण भाडे वाढवणार नाही, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा तरुणांशी संवाद। भारतीय क्रिकेट संघाला नवे नेतृत्व, केएल राहुल झाला एकदिवसीय संघाचा कर्णधार। एका महिलेच्या गर्भपातावेळी अनंताचे नाव नवरा म्हणून लिहिले होते, दमानी यांनी सांगितले गौरीच्या मृत्यूचे संभाव्य कारण। आत्महत्येवेळी घरात नव्हतो, अनंत गर्जेने आरोप फेटाळले। वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती, जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईनात, नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार। नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याप्रकरणी सुनावणीवेळी गोंधळ, उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं पर्यावरण प्रेमींनी केला विरोध। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ, निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधीकडे कल, धार्मिक विधीत 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती। सांगलीत भरधाव कारची वाहनांना धडक, मद्यधुंद कार चालकानं 4 ते 5 जणांना दिली धडक, संतप्त नागरिकांनी कारची केली तोडफोड। वाहतूक पोलिसाला रिक्षाने फरफटत नेले, संभाजीनगरातील महावीर चौकात थरारक घटना। नागपुरात साखरपुड्यात गोळीबार, 4 जखमी, पैशाच्या वादातून साखरपुड्यात गोळीबार। केळीच्या बागेवर शेतकऱ्यांनी चालवला बुलडोझर, बागेतील 1,500 केळीची झाडं जमीनदोस्त, अमरावतीच्या अचलपूर येथील घटना।